आज आमच्या राजाचं, विश्वासला मी राजा बोलतो यावर विश्वास ठेवा. आज राजाच्या गनिमी काव्याचे नमुने या पहिल्या कविता संग्रहाचा जो समारंभ आहे, एक भाग्ययोग असा आहे की त्याचे अध्यक्ष असलेले वसंत आबाजी डहाके हे मराठीतले अतिशय दिग्गज कवी, आणि आज त्यांच्या बाजूला बसण्याचा योग मला परमयोग आलेला आहे. आणि त्याची एक आठवण सांगतो. गंमत म्हणजे कसं असतं, कवितेमध्ये कालखंड वगैरे असलं काय नसतं. आता आम्ही लिहित होतो त्यावेळी कुसुमाग्रजांच्याही कविता येत होत्या, त्यामुळे कुसुमाग्रज वेगळ्या कालखंडातले ना आम्ही वेगळ्या कालखंडातलं असं काही नसतं. 1980 साली मी MA ला ज्यावेळी बसलो त्यावेळी मला MA ला वसंत आबाजी डहाक्यांचं पहिलं पुस्तक योगभ्रष्ट अभ्यासलं होतं. आणि ते योगभ्रष्ट पुस्तक आम्ही ते वाचून वेडे झालो होतो, कारण त्या अगोदरची सगळी कविता जी होती तशी परंपरागत होती. पण यांचं योगभ्रष्ट वाचल्यानंतर आम्हाला वाटलं की आता काहीतरी वेगळं येईल या कालखंडात, आणि तसं झालं. तर त्या योगभ्रष्टाचं कधीतरी त्याच्या बाजूला असं नसेल माझं असं. आणि नंतर मग सत्यकथेमध्ये मी लिहायचो, त्याचवेळी सदानंद रेगे असायचे, तुमच्याही कविता असायच्या, सत्यकथा ही की त्यामध्ये सगळ्यांच्याच कविता असायच्या. तर असा तो योग आहे. मला असं वाटतं राजाच्या कविता जर समजून घ्यायच्या असतील, जाणून घ्यायच्या असतील, उमजून घ्यायच्या असतील, तर त्याचं व्यक्तिमत्व आधी कळलं पाहिजे. व्यक्तिमत्वाला मराठीत पर्सनॅलिटी असं म्हणतात. तर त्याची पर्सनॅलिटी आपल्याला ओळखून घेता आली पाहिजे. कारण मराठी कवितेमध्ये 2 प्रवाह आहेत. एक प्रवाह असा आहे की ज्यांचं चरित्र आणि चारित्र्य कवितेमध्ये दिसतं, आणि दुसरी परंपरा अशी आहे की ज्यांचं चरित्र आणि चारित्र्य कवितेमध्ये दिसत नाही. आणि हे नुसतं आताच्या कवितेपासून नाही, तुकोबाचं चरित्र आणि चारित्र्य कवितेत दिसतं, ज्ञानेश्वरांचं चरित्र आणि चारित्र्य कवितेत दिसत नाही. आणि दोन्ही परंपरा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे विश्वास किंवा आमचा राजा जर कळून घ्यायचा असेल त्याच्या कविता, आता आपण कविता ऐकल्या त्यावेळी मी सगळ्यांकडे बघत होतो, तोंडाकडे, काहीतरी वेगळं ऐकतोय, काहीतरी नवं ऐकतोय. आणि नवीन काहीतरी पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर डोळे विस्फारतात, तसे विस्फारले होते सगळ्यांची. पण दाद व्यवस्थित आली नाही, टाळ्या वाजवायला आपण कंजूस आहोत. तर सांगायचा मुद्दा असा की विश्वासची आणि माझी भेट कशी झाली ते तुम्हाला त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं वागणं कळल्याशिवाय तुम्हाला ह्या गनिमी काव्याचे नमुने कळणार नाहीत. अगदी शीर्षकातच त्याने कबड्डी खेळलेला आहे तो. गनिमी काव्याचे नमुने की गनिमी काव्याचे नमुने, हे कळायला वेळ जातो. काय झालं की प्रथमतः त्याच्या आयुष्यामध्ये जर त्याला कविता कळली असेल तर त्याचा मधला भाऊ जो होता, ज्याला आम्ही विलू आप्पा म्हणायचो, तो विलास कणेकर हा नाटकामध्ये पण होता आणि सत्यकथा यायचा त्यांच्याकडे. आणि त्या सत्यकथेतल्या सगळ्या कविता जसा विलास वाचायचा तसं राजाला ती सवय लागली. म्हणजे आमच्या कलासरगम ग्रुपमध्ये नाटक चालायचं, पण कविता नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट, त्याचा संपर्क हा प्रथम राजाला झाला होता. आणि मी 1977 साली ठाण्यात राहायला आलो, त्यावेळी विजय जोशींकडे एक नाटक होतं, ते मला वाटतं इस्मत चुगताईचं होतं. त्या इस्मत चुगताईचं नाटक हिंदीमध्ये होतं. मुळात ते फ्रेंच नाटक, त्याचं इंग्लिश झालेलं, त्याचं हिंदी झालेलं, आणि त्या हिंदीचं मराठी करण्यासाठी कोणीही कवी मिळत नव्हता. याचं कारण असं की त्या नाटकामध्ये नाटककार नको होता,
लिरिकल संवाद होते, लिरिकल. आणि त्यामुळे कवीच्या शोधात राजा आणि विजय हे दोघे विलू अप्पाने सांगितले की सत्यकथेतले, किंवा मला वाटतं सुषमाला कळलं होतं की सत्यकथेतला हा अशोक बागवे ठाण्यामध्ये राहायला आलेला आहे. म्हणजे श्रीरंग सोसायटीत राहायचा राजा, मध्ये नाला, या बाजूला मी. आणि त्यामुळे त्याला ज्यावेळी कळलं त्यावेळी दोघेही आपलं जे मोठं वाचनालय आहे टेंबी नाक्याचं, तिथे हे दोघेजण एक स्क्रिप्ट हातात घेऊन मला शोधत 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 आले. आणि शोधत आल्यानंतर तिथे त्यांनी कार्यक्रम संपल्यावर मला विचारलं, तुम्ही अशोक बागवे का? तर हो, त्यावेळी आहोजाव करायचे, आता नाही करत. पण ते म्हणाले, म्हटलं हो. तर खाली सुजय हॉटेल आहे, तिथे चहा वगैरे पाजला. उदारता नावाची गोष्ट विश्वासकडनं शिकावी, तेव्हापासून कला सरगममधल्या सगळ्या मुलांना, मुलंच ती, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सगळ्यांमध्ये मी मोठा, माझं वय 24, आणि हे सगळे 18-19 वर्षाची मुलं. आणि त्यावेळी नाटकामध्ये कला सरगम हे राज्यनाट्य स्पर्धेत पहिले यायचे. याचं कारण विजय जोशी इथे बसलेला आहे. तर विश्वास कणेकर याने चहा पाजला. चहा पाजल्यानंतर मला हा म्हणाला राजा की तुला नाटक करायचं आहे, नाटक लिहिता येईल का तुम्हाला? म्हटलं नाही हो, मी घाबरलोच, नाटक मला काही येत नाही करता. तर विश्वास म्हणाला कशाला नाटक करतो. आता हे जे हा जो उत्स्फूर्तपणा विश्वासकडे आहे ना, आणि मग यांनी समजून सांगितलं वगैरे मला. आणि मी 15 दिवसात नाटक लिहिलं. आणि ते मी सासूरवाडीला राहायचो, मग तिकडे अर्धा अंक लिहिला की हे जाऊन रिहर्सल करायचे. मी तिकडं रिहर्सल पाहिलंच नाही, संबंध नाटकच पाहिलं. ते पहिलं आलं, ती गोष्ट वेगळी. पहिलं आल्यानंतर काय केलं असेल विश्वासने, तुम्हाला आठवत असेल, भूषणला आठवत असेल, किंवा आमच्या उदयला आठवत असेल. अभय पटवर्धन नावाचा आमचा रंगायतनचा मॅनेजर होता. त्यामुळे रंगायतन ज्यावेळी 78 साली स्थापन झालं, त्यावेळी रंगायतनच्या पायऱ्यांवर, त्याच्या अंगणामध्ये, त्याच्या कुठेही आम्ही नाटकाचे रिहर्सल करायचो. आणि त्या नाटकाचे रिहर्सल केल्यामुळे आतापर्यंत रंगायतनमध्ये तिकीट काढून आम्ही कधीही नाटक पाहिलेलं नाही. तर ते जे नाटक पहिलं आल्यानंतर रात्री 12-12:30ला अभयची गाडी घेऊन त्याच्यावर बसून आम्ही उगाचच वरात काढली. आणि कोणी नव्हतं रस्त्यावर, आणि ही कल्पना यायची राजाची. आणि गंमत तुम्हाला सांगतो की तिथे एक फुगेवाला होता. त्या फुगेवाला त्या तलावपाळीच्या कट्ट्यावर ना, खरं जर तुम्हाला खरी माणुसकी बघायची असेल तर एकदम रात्रीच्या वेळी जा किंवा सकाळी जा, दुपारी संध्याकाळी जाऊ नका. सकाळी सगळे वृद्ध लोक असे 16-17 बसलेले असतात कठड्यावर, आणि एकमेकाच्या घरातल्या गोष्टी सांगत असतात. आज सुनेने खाऊ नाही दिला, असं ते सगळं चाललेलं असतं. तर याच्यात नाट्य आहे. नाटककारांनी रात्री जागं राहावं आणि दिवसा झोपावं, असा त्याचा अर्थ आहे. ऊन विकत होता आणि तिथे तलावपाळीवर माणसं बसलेली असतात, कोणी फुगे घेत नव्हते. राजाने त्याला बोलवलं, इकडे ये, किती फुगेची किंमत किती आहे? तो काय 8 आणे त्यावेळी काय असतील ते, किती फुगे आहेत? 20 फुगे आहेत. सगळेच्या सगळे फुगे याने घेतले त्याच्याकडनं, त्याला सगळे पैसे दिले. आणि तो बघतच बसला मुलगा, की काय वेडा आहे की काय, एक फुगा घेणारे लोक असतात आणि ह्या सगळे फुगे घेतो. आणि ह्याने काय केलं, तो विजयोत्सव जो नाटक पहिलं आलं होतं राज्यनाट्य स्पर्धेत, ते सगळे फुगे उंच आकाशात उडून टाकले आणि टाळ्या वाजवल्या. हे जे आहे त्याच्याकडे हा संपूर्ण वेगळा माणूस आहे, संपूर्ण वेगळा. म्हणजे आपल्यामध्ये जगत असताना तो आता सुद्धा इथे आहे की नाही माहिती नाही. आता तो कुठेतरी भलतीकडे असू शकतो, कलाकार असू शकतो असा. तर त्यामुळे माझी ओळख पटली. आणि दुसरी गोष्ट अशी की आणखी एक गोष्ट सांगतो, उत्स्फूर्तता काय असते. असायलम नाटक आमचंच बसवत होतं, ते वेड्यांचं नाटक, 19 वेडे होते त्याच्यात आणि 20वा मी. तर हा विजय नाटक बसवत असताना प्रचंड गोंधळ करायची मुलं,
प्रचंड मुलंच म्हणायचो मी त्यांना, 18-19 वर्षाची मुलं, फार गोंधळ करायची. एक दिवस विजय एवढा वैतागला आणि ते गोंधळ करण्यात पिन मारणार हा पहिला. हा म्हणजे असा दाखवायचा की मी काय नाही, मी एकदम सिन्सिअर आहे, पण हा सिन्सिअर नव्हता. त्यावेळी गंमत अशी झाली की विजय भडकला आणि म्हणाला, आता जर कोणी नाटकाशिवाय एक शब्द उच्चारला तर मी नाटक कॅन्सल करून टाकेन. सगळे गप्प. विश्वास म्हणाला, नाटक नाटक कळलं का? नाही कळलं. नाटकाशिवाय एकही शब्द उच्चारायचा नाही. तो म्हणाला नाटक, एवढंच म्हणाला. आणि सगळे जे हसत सुटले आणि विजय सुद्धा हसत सुटला. हे सगळं जे आहे. आणि आणखी एक गंभीर गोष्ट तुम्हाला सांगतो की विश्व म्हणजे आता विश्वास मला दिसतोय तसा नाही. 5 वाजता असा पांढरे शुभ्र कपडे करून आणि डोळ्यावर चष्मा ठेवून पायासारखा जो काय असा आयटीत चालायचा ना, तो विश्वास आम्ही पाहिलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की जसं अरुण आता बोलला की कवितांच्या गावा जावे, हा प्रयोग जसा अरुण पोतदारांनी केला त्याच्या अगोदर अरुण पोतदार नाही, वसंत पोतदार आम्हाला पहिल्यांदा मला भेटला तो विश्वासच्या घरी वसंत पोतदार यायचा आणि त्याला माझ्या कविता ऐकवाव्यात म्हणून मला बोलवलं त्याने. माझ्या कविता ऐकल्यानंतर वसंत पोतदार जर कुणाला माहिती असेल, अजान बाहू ढोपरापर्यंत हात आणि असं एक टाळी वाजवली ना तर 10 लोक टाळ्या वाजवतात एवढा आवाज. हां, तर तो ज्यावेळी त्याने कविता ऐकल्या त्याला फार आवडल्या कविता माझ्या. आणि मग मी त्यांना म्हटलं की दुसऱ्या दिवशी आमचा तिघांचा कार्यक्रम होता, अशोक नायगावकर, मी आणि अरुण, कळव्याला. तर म्हटलं तिकडे या बघायला. आणि तिकडे या बघायला म्हटल्यानंतर ते आले. जसं निलेश हा कवी कवितांच्या गावामध्ये नंतर आला. याचं कारण राजा आणि सुषमा पुण्याला राहायचे. त्यावेळी काळसर त्यांचं नाव काय, शांताराम पवारांनी एकदा नलेशला घेऊन आले आणि नलेशच्या कविता आम्ही ऐकल्या. राजाने काय करावं, राजाने लगेच 8 दिवसामध्ये पुण्याला स्वतंत्र नलेशच्या कवितेचा कार्यक्रम राबवला आणि मी त्याचं निवेदन करत होतो. आणि तसा नलेश आमच्याकडे आला. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ह्याच्यामध्ये जो कलाकार दडलेला आहे, हा कलाकार दडलेला जो असतो ना, हा नुसता स्वयंभू असून उपयोग नाही, स्वतःपुरता असून उपयोग नाही. त्याच्या ह्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या जेव्हा लोकांना मिळतात त्यावेळी तो कलाकार परिपूर्ण होतो. नाहीतर त्याच्या 15 वर्ष मी मागे लागलो होतो, कविता काढ, पुस्तक काढ. बहुतेक हा मित्र नसेल तोपर्यंत त्याचा, म्हणून असं झालं. 15 वर्ष आणि तो अजिबात त्याकडे वळत नव्हता आणि सांगत होतं मला नाही, मला कविता वगैरे काय नाही. तुमच्या असं लक्षात येईल की कविता लिहिण्याची सुरुवात पण हॉस्पिटलमध्ये झाली त्याची. कुंबळाकडे ऍडमिट असताना तिथे जो 8 दिवस होता तिथे त्या सगळ्या भिंतीवर त्याने कविता अशा लिहिल्या होत्या. आणि त्या तिथे आम्हाला कळलं की ह्याच्याकडे जे एक्सप्रेशन आहे, ही जी अभिव्यक्ती आहे, ही अभिव्यक्ती त्याच्याकडे आहे. आणि तो हे सगळं छानपैकी लिहून ठेवत असे. आम्ही ते वाचत असू. पण छापणे नावाची गोष्ट आहे. मी त्याला मगाशी यांना हेच सांगितलं, पण असले चांगले कवी मागे राहतात म्हणून फेसबुकवरच्या पुढे येतात. आणि वी हॅव टू फेस इट. तर त्यांची पुस्तकं येतात. तर हा असा चांगला कवी, हा जो त्याच्यामध्ये आहे, मला निरीक्षण त्याचं असं आहे की अनुभवाकडे तिरकसपणे पाहण्याची चौकस बुद्धी आहे. म्हणजे त्याला अनुभवाचं व्यंग दिसतं. आपल्याकडे आपण ना फार काय म्हणतात त्याला, कमी प्रतीने शब्द वापरतो की ही उपरोधात्मक कविता आहे, ही उपहासात्मक कविता आहे. उपहास वेगळा, उपरोध वेगळा. म्हणजे जसं अशोक नायगावकरकडे व्यंग आहे तसं त्याच्याकडे व्यंग आहे. हा हास्य कवी नव्हे मराठीतला. 1000 वेळा मी सांगितले स्टेजवर की ह्याच्या कविता हसू निर्माण करतात.
पण ते विचार करायला लावतात. तसं व्यंगामध्ये त्या अनुभवाचं प्रहसन ज्यावेळी करतो आपण, त्या अनुभवाचं व्यंग दाखवतो, त्यातली विसंगती दाखवतो. ही विसंगती राजाच्या कवितेमध्ये आहे आणि ती विसंगती ज्याला कळेल त्याला त्या कविता कळतील, समीक्षकांना कळणार नाही. ते जावं, तो विषय सोडून द्या. पण कवीला जेवढ्या त्याच्या कविता कळतात, रसिकांना जेवढ्या त्याच्या कविता कळतात, तेवढ्या विद्वज्जन लोकांना कळणार नाहीत. याचं कारण त्यांचं संपूर्ण लक्ष जे असतं ते एक दिशेने गेलेलं असतं. राजाच्या कवितेमध्ये आता आमच्या भाटकरबाईंनी जी कविता वाचली खेळ, ही मी वाचणार होतो, पण कशी निवड आहे बघा. समान धर्म म्हणतात त्याला, की कोशिंबिरीचा खेळ, त्यातले डोळे झाकणे, समोरच्या माणसाला आपण ओळखणे, हे सगळं ओळखणं जे आहे ते डोळे बांधून ओळखता यायचं. आता डोळे उघडे ठेवून सुद्धा ओळखता येत नाही. हा जो त्यातला निर्देश केलेला भाग आहे ना, ही त्याची शैली आहे. मी नेहमी म्हणतो की सांस्कृतिक पर्यावरणामध्ये ज्या ज्या वेळी कलावंत असतात त्यावेळी त्यांच्याकडे आशय एकच असतो. वेगळे का असतात ते? शैलीमुळे होतात. ते शैलीमुळे तो वेगळा आहे. आशय त्याचा सारखाच आहे. म्हणजे मला त्याच्यामध्ये ना वसंत दत्तात्रय गुर्जर आणि अशोक नायगावकर यांचं मिलन दिसतं त्याच्या कवितेमध्ये. कारण अशोक नायगावकर पण त्याने ऐकलेला आहे. लिटिल मॅगझिनचा उल्लेख झाला. लिटिल मॅगझिनचा उल्लेख झाला. हे जे दिग्गज कवी आहेत, जे साठोत्तरी कविता आपण म्हणतो, ही साठोत्तरी कविता हा फलक का आला मुळात? 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला, 62 साली ही आली स्वामी, 63 साली कोसला आला, त्याचवेळी 67 साली शिवसेनेचा जन्म, त्यानंतर लिटिल मॅगझिनची चळवळ, त्यानंतर दलित साहित्याचा जन्म, त्यानंतर संपूर्ण पुरोगामी वाङ्मय. ते जे दशक होतं ना, ते दशक इतकं महत्वाचं होतं की त्या दशकामध्ये लिटिल मॅगझिनमध्ये हे असल्यामुळे त्यातला जो वेगळेपणा आहे, तो वेगळेपणा साठोत्तरी कवितेमध्ये आला. आणि मग ग्रेस म्हणा, दिलीप चित्रे म्हणा, नादो महानोर म्हणा, नारायण सुर्वे म्हणा आणि आमचा नामदेव ढसाळ म्हणा, यांचे जे सगळे कवितेची शैली आहे, ती शैली संपूर्ण वेगळी झाली. आणि त्याचवेळी वसंतराव डहाकेसारखा कवी आलेला आहे. किंवा मला ह्याच्या कविता वाचताना मला मनोरोगची सुद्धा आठवण येते. हा जो कवितेकडे किंवा अनुभवाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे, तो वेगळा दृष्टिकोन राजाकडे आहे. आणि राजाचे पुस्तक हे जे आहे ते फक्त एक नमुना नको, अनेक नमुने आले पाहिजेत असं मी वर्णमुद्राला सांगतो. त्यांची मुद्रा हसरी झाली आणि म्हणून मी थांबतो. Thank you.